नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, यावर्षी दिल्लीचे इलेक्शन झाले आहे आणि दिल्लीमध्ये BJPची सरकार आहे आणि मित्रांनो, आता नवीन CM आहे दिल्लीची रेखा गुप्ता आणि मित्रांनो, आता दिल्लीचा 2025चा बजेटसुद्धा या वीकमध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बजेटमधला एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत आणि त्या अपडेटमुळे तुम्ही कोणकोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकता ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, दिल्लीच्या CM म्हणजे चीफ मिनिस्टर रेखा गुप्ता यांनी 2025च्या बजेटमध्ये क्लीन वॉटर अँड सेवेज ट्रीटमेंटला टॉप प्रायोरिटी दिली आहे. त्यांनी क्लीन वॉटर आणि सॅनिटेशनसाठी 9,000 कोटी रुपये अलोकेट केले आहे, जी मागील सरकारच्या बजेटपेक्षा तिप्पट आहे. यमुना नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी वाहू नये यासाठी विकेंद्रित सांडपाणी प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे, ज्याला CMने दिल्लीची लाईफलाईन असे म्हटले आहे. आणि मित्रांनो, याचसोबत बजेटमध्ये वॉटर ट्रीटमेंटसाठी 250 कोटी रुपयांचा ॲडिशनल फंड्स इन्क्लूड आहे. तर मित्रांनो, चला आता बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या 5 स्टॉक्सना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण व्हिएटेक वेबेज लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 19.12%, FISची होल्डिंग आहे 18.86%, DISची होल्डिंग आहे 2.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 60%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.81%, FISची होल्डिंग आहे 0.89%, DISची होल्डिंग आहे 4.14%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.90%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इन्व्हिरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.02%, FISची होल्डिंग आहे 1.45%, DISची होल्डिंग आहे 5.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.35%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण EMS लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.70%, FISची होल्डिंग आहे 0.66%, DISची होल्डिंग आहे 0.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 29.24%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कॉन्कॉर्ड इन्व्हिरो सिस्टम्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.39%, FISची होल्डिंग आहे 3.62%, DISची होल्डिंग आहे 14.94% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.07%. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दिल्लीच्या बजेटमधला एक जबरदस्त अपडेट बघितला. आणि मित्रांनो, त्या अपडेटमुळे आपण कोणत्या 5 स्टॉक्सना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.